पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच बार्टीच्या अहवालामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी आता समोर आलेल्या आहेत। राज्यामधल्या अनुसूचित जातींच्या संभाव्य उपवर्गीकरणाच्या संदर्भात हा अहवाल आहे। 1961 ते 2022 पर्यंत राज्यामध्ये अनुसूचित जातींमध्ये विविध जातींचं लोकसंख्येचं प्रमाण कसं बदलत गेलं याचं चित्रण या अहवालामधून मांडलं गेलंय। 2023 मध्ये राज्यातील अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बार्टीला अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते। या अहवालाच्या नुसार राज्यामध्ये अनुसूचित जातींमध्ये 1961 पासून महार जातीचं लोकसंख्येचं प्रमाण हे सातत्याने वाढत गेलंय, तर मातंग आणि चर्मकार जातीची लोकसंख्येचं प्रमाण हे लक्षणीयरित्या कमी झाल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, सरकारने सांगितलं होतं बार्टीला आणि त्या पद्धतीने बार्टीने हा अहवाल सादर केलेला आहे, काय काय म्हटलंय या अहवालामध्ये? यामिनी, हा जो अहवाल आहे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे संकेत करणारा हा अहवाल आहे। 1961 ते 2011 या वर्षांचे जे काही जनगणनेचे लोकसंख्या गणनेचे जे काही आकडे सरकारकडे उपलब्ध त्याच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आल्याचं समजतंय। त्याच्यामध्ये 1961 मध्ये राज्यामध्ये या अहवालामध्ये नामोल्लेख केल्याप्रमाणे महार जातीची जी लोकसंख्या होती ती जवळपास 34% होती, मात्र ती 2011च्या जनगणनेच्या आकड्यांप्रमाणे ती 62.22% झाली आहे। म्हणजे जवळपास दुप्पट एवढी वाढ जी आहे ती झालेली आहे। दुसऱ्या बाजूला मातंग आणि चर्मकार समाजाच्या जातींचे जे काही लोकसंख्येचे प्रमाण आहे ते लक्षणीयरित्या कमी झालेले आहे। 1961 मध्ये मातंग जातीची लोकसंख्येचे जे प्रमाण होते ते 31% होते, ते सध्या 19.34% एवढे झालेले आहेत। तर चर्मकार समाजाची जी लोकसंख्या होती ती 1961 मध्ये 23.74% होती, ती आता 11% सुमारास खाली आलेली आहे, असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। मुळातच गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी बार्टीला अशा संदर्भातले निर्देश दिले होते की राज्यातील अनुसूचित जातींमधील ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यांची स्थिती काय आहे, त्यांचं लोकसंख्येचं प्रमाण काय आहे याचा एक अभ्यास करावा, आणि बार्टीने तज्ज्ञांचा एक अभ्यास गट नेमलेला होता आणि जनगणनेचे जे आकडे होते त्याच्या आधारावर हा अभ्यास करण्यात आलेला आहे। आता सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यामध्ये जो एक निर्णय दिलेला आहे की त्याच्यामध्ये SC आणि ST या दोन आरक्षणासंदर्भात उपवर्गीकरण राज्य सरकारांना करता येईल अशी एक मुभा दिलेली आहे। तर त्यामुळे बार्टीचा हा जो अहवाल आहे किंवा अभ्यास आहे तो त्या अनुषंगाने करून घेण्यात आला आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे। काँग्रेसचे जे नेते नितीन राऊत आहे त्यांनी या अहवालावर जोरदार टीका केली आहे आणि कुठेतरी सरकारने कट करून बार्टीकडून हा अहवाल निर्माण करून घेतला असा गंभीर आरोप केला। ठीक आहे, अगदी धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।